मंडळी नमस्कार. तुम्हीही बाहेर फिरता का? किंवा उष्णतेमुळे आणि तीव्र गरम वातावरणामुळे तुमच्याही शरीरावर कमजोरी आली आहेस का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नक्की बघा. वाढत्या तापमानामुळे आणि होत असलेल्या प्रचंड गरमीमुळे शरीराची किंवा तब्येतीची काळजी कशी घ्यावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहेत. सांगणार आहोत असे 5 पर्याय ज्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील सदस्य बदलत्या वातावरणात आणि उष्णतेत सुरक्षित राहाल. बघा संपूर्ण व्हिडिओ. तर मंडळी, तुम्हाला पण उष्णतेत सुरक्षित राहायचं असेल तर करा हे 5 कारणं. त्यातलं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे भरपूर पाणी प्या. आणि प्रवास करत असताना किंवा बाहेर कुठेही जात असताना एक पाणी बॉटल सोबत घ्या, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. उष्णतेपासून सुरक्षित राहण्याचे दुसरे कारण, सॉफ्ट रंगाचे कपडे घाला किंवा कॉटनचे कपडे वापरा, ज्यामुळे उष्णता तुम्हाला जाणवणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहाल. उष्णतेत सुरक्षित राहण्याचे तिसरे कारण, बाहेर फिरत असताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल वापरा. पायामध्ये बूट किंवा चप्पल वापरा, कारण ह्या वस्तू तुम्हाला बाहेर उन्हापासून सुरक्षित करतील. ते कारण, अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास किंवा शरीराबद्दल इतर कोणत्याही गोष्टी जाणवल्यास रॅन्डम गोळ्या न खाता त्वरित डॉक्टरांकडे जा. कारण सतत कूलर किंवा एसी शरीरासाठी ही धोकादायक असते. आणि रोज थंड पाण्याने आंघोळ करा, ज्यामुळे तुमचे शरीर चांगले व निरोगी राहतील. ही कारणे झाली तुमच्या संरक्षणाची, परंतु तुम्ही जर उष्णतेत किंवा बाहेर फिरत असाल तर चुकून सुद्धा या गोष्टी करू नका, कारण यामुळे तुम्हाला किंवा परिवारातील सदस्यांना इजा होण्याची शक्यता असते. दुपारी फिरत असताना मद्यसेवन, चहा, कॉफी किंवा उष्ण पदार्थ खाणे टाळा. दुपारी 12 ते 3 फिरू नका व पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्तींना सोडून जाऊ नका. सावलीत राहा, सुरक्षित राहा व पाहत राहा MB लाईव्ह न्यूज. धन्यवाद.